अभी फारच घाण हे आहे. नाही बरोबर आहे. बघ पावडर दे सगळं, मला पावडर दे सगळं बरोबर आहे. ऑकवर्ड बसली आहे मी असं. आर्टिस्ट आता नाही ऑकवर्ड. दिस इज हा व्हिडिओ मी असं राहू का? येस. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. मला पावडर दे सगळं छान दिसेल बघ. थोडीशी माय स्किन केअर रुटीन पॉन्ड्स पावडर हातावर घ्यायची आणि सुरुवातीला थोडीशी नाजूक हळूवार, आणि जर अगदीच तुम्हाला घाई असेल तर दोनदाची अशी करायची, म्हणजे जास्त झालेली उडून जाते. आणि कपाळाला गळ्याला आम्ही लावते की आपण हाय चिकने प्रो मॅक्स. आपला हातच कोण धरू शकत नाही. बघा आता जादू. अरे यार थांब जरासं लाव. ओठ हे कर. अरे मला बोलता नाही सोनू. हे मेकअप नको ना करू. अरे फक्त डोळ्यांच्या खाली काळं दिसतंय ना, ते फक्त हे कर. शॉवर घेतो, मला खूप गरम होतं. बघू दशावताराचा प्रयोग आहे माझा. अरे आम्ही थांब ना. साईड डोळे बंद कर. सो तू सुरुवात कर. हाय हॅलो नमस्कार. माझा मेकअप करून झालेला आहे. सोनालीने मला अजिबात जबरदस्ती न करता खूप सुंदर असा मेकअप केला आहे. म्हणजे मला खूप इच्छा असते तिच्या हाताने मेकअप माझ्या चेहऱ्याला लावून घ्यायची, आणि आज ती इच्छा किती बोलशील आज ती इच्छा माझी पूर्ण आली आहे. तिने अगदी हळुवारपणे मला मेकअप केला आहे. ठीक आहे. तर आजचा व्लॉग एक वेगळा व्लॉग आहे. वेगळा म्हणजे वेगळ्या अर्थाने फार असं वेगळा बोलल्यावर वेगळा समजू नका. खूप वेगळा केला की असा कसा मी वेगळा. अरे जाऊ दे. स्टील माझा जे कालचा व्हिडिओ होता त्यानंतर मी लगेच आज शूट करते. मी स्टील आजारी आहे. आजारी आहे सोनालीला आजारी आहे. त्यांना माहिती आहे मला लूज मोशन्स आणि वॉमिटिंग वगैरे चालू आहे. लूज मोशन आणि वॉमिटिंग याने आजार कळत नाही. माझं असं म्हणणे स्पष्ट म्हणावं, हगवण लागलेली आहे. म्हणजे असं पटकन लोकांना आपण किती आजारी आहोत. आपला आजाराचं प्रमाण म्हणू शकतो आपण. जुलाब, हा ठीक आहे जुलाब पण एक, पण जुलाब कसं थोडस ठीक आहे म्हणजे इट्स ओके. फार सोफिस्टिकेटेडचा प्रश्न नाही. जुलाबने कसं मला बाबा जुलाब झाले तर त्याने कसं वाटतं की हा ठीक आहे फार आजारी नाहीये, मला हगवण लागली. तसं कळतं समोरच्याला की बापरे खूपच डेंजर आजारी, कारण ती खरंच खूप डेंजर आजारी होती. म्हणून तिला हगवण हा शब्द करेक्ट जातो. ओके आपण पुढच्या टप्प्यावर जाऊया. आणि मी काल एवढ्या त्रासात तिकडे गेली आणि श्रुतिक मला म्हणाला की सोनाली मला काही सुचत नाहीये शूट करायचं, मी तुला असंच बोलवलं टाइमपासला. म्हटलं अरे मी आजारी आहे आणि मी तुला बराच टाइमपास होतोय टॉयलेट मध्ये नकार देण्यासाठी मी म्हटलं तुला इकडे म्हटलं आली आणि तू काय हे केलं. जाऊ दे चला. सो आज खरं जास्त फालतूगिरी झाली. मी आता मुद्द्यावर येते. खरं तर आपण भेटलो आहोत आता म्हणजे व्लॉग करतो आहोत यासाठी, कारण क्वेश्चन अँड आन्सर तुम्ही कॅप्शन पाहिलं असेल त्याच्यावर तुम्हाला कळलं असेल. कॅप्शन नाही काय म्हणतात त्याला, काय बोलतोस, थंबनेलने तुम्हाला समजलं असेल की बरं ही जागा इतकी छोटी आहे आणि त्यात आम्ही असे कंजेस्टेड बसलो आहोत. ॲक्च्युली हा म्हणत होत आमचं हे होतं बाहेरच करण्याचा प्लॅन होता शूट, पण प्रॉब्लेम असा झाला की मला प्रॉब्लेम चालू आहे. तर मग माझं असं झालं मला बाहेर कुठे असं सारखं जाणं ते फार विचित्र, त्यापेक्षा घरात करूया असं झालं. हा म्हणजे एखाद्या कॅफेमध्ये बसल्यावर ही सारखंच टॉयलेट मध्ये जात असेल तर कॅफेवाला म्हणेल क्या मतलब क्या.
सो म्हणून आम्ही म्हटलं जाऊ दे घरीच व्हिडिओ बनवूया, उगाच बाहेर जाऊन काही जास्त प्रॉब्लेम नको व्हायला. आणि मला थोडा अशक्तपणाही आला आहे लूज मोशन्समुळेच. सो एनर्जी ड्रिंक आणि ORS चालू आहे माझं. सो येस, आपण जास्त हे न करता आपण क्वेश्चन्सकडे जाऊया. 22च क्वेश्चन्स आले आहेत, सो मी सगळेच घेते. त्यामध्ये काही रिपीट असतील तर मग आपण लक्ष नको देऊया. मी त्याला काहीच आयडिया दिली नाही आहे की काय क्वेश्चन आले आहेत आणि काय काय काय. तर चला क्वेश्चन्सकडे जाऊया. मला काहीच माहित नाही आहे काय क्वेश्चन्स आहेत. हां, त्याला काहीच आयडिया नाही आहे. तरी मी एक काही विचारण्याचा प्रयत्न केला पण ते मला काही कळलं नाही. त्याला काही कळलं नाही. बावीस क्वेश्चन्स, बापरे, मोठा होऊ शकतो हा ब्लॉग कदाचित. हे ओपन कसं होणार अभि? का मी ॲक्च्युली यूट्यूब स्टुडिओमध्ये गेली आहे त्यामुळे मला कळत नाही आहे. 1 मिनटं तोपर्यंत तू बोल ना. म्हणजे कळलं मला बोलायला संधी कुठे मिळते. इतर वेळी नाही मिळत. हे मध्ये जेव्हा तिला बोलायचं नसतं तिथे तोपर्यंतचा जो काळ असतो ना तिथे म्हणजे ह्याला क्वेश्चन्स दिसू नाही देणार आहे मी. हा अच्छा सॉरी, 22 नाही 23 क्वेश्चन्स आहेत. वाढले तोपर्यंतच्या वेळात संपला, वेळ संपला. तर तुझी एखादी चाइल्डहुड मेमरीज. मधुरा यादव हिचा हा क्वेश्चन आहे. तुझी एखादी चाइल्डहुड मेमरीज. माझी की तुझी? दोघांचीही सांगूया. चाइल्डहुड पासून आम्ही एकत्र नाही आहोत पण. सो माझी मी सांगते. माझे खूप किस्से आहेत. त्यातल्या त्यात एक हायलाईटवाला हा किस्सा आहे की मी आय गेस ते सांगितलं आहे पंढरपूरच्या व्लॉगमध्ये. पण अजून एक सांगायचं झालं तर हां, एकदा आम्ही खाली क्रिकेट खेळत होतो आणि क्रिकेट खेळताना चुकून मी एक चांगली फलंदाज असल्यामुळे मी फलंदाजी करताना एका आजीच्या डोळ्यावर बॉल बसला. मी त्यांचं नाव नाही घेणार कारण बिल्डिंग मधले माझ्या ब्लॉग बघतात. त्यांच्या डोळ्यावर बॉल बसला आणि मी तिकडेच बॅट टाकून पळून गेलेली आणि मी एक संध्याकाळपर्यंत गायब होती आणि त्या आजी सगळीकडे मला शोधत होते. आणि माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण सायली धापसे, माझी बेस्ट फ्रेंड अजूनही आहे. आणि आम्ही दोघी ॲक्च्युली खूप किस्से केले आहेत बिल्डिंगमध्ये. आम्ही खूप कारनामे केले आहेत आणि नंतर मग ती गेली इकडनं पनवेलला शिफ्ट झाली. पण येस, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि आम्ही खूप किस्से केले आहेत. सो असं त्यातल्या त्यात हायलाईटवाला हा एक किस्सा आहे की मी त्या आजींच्या डोळ्यांवर बॉल मारलेला. आणि मग रात्री साधारण मी घरी आलेली 9 वाजता आणि मी कोणालाच काही सांगितलं नाही मम्मीला. मम्मी बोलली होती अरे एवढा वेळ कुठे होतीस तू काय. आणि असं आम्ही असू 6वी 7वीत वगैरे. तर हे मी केलेलं. तुझं सांग. चाइल्डहुड म्हणजे चांगली मेमरी सांगायची का? नाही हा, एखादी मेमरी चांगली असं एखादी मेमरी तर काही सांग. आणि ऍक्च्युली हा खूपच गुणी होता. मी खूपच हिंसक होती. हो, माझे बरेच किस्से आहेत. असं नाही की काहीच केलं नाही पण ती खूपच शाळेतले बरेच किस्से आहेत शाळेत असतानाचे. अरे मग सांग. आता आठवत, आता ते सांगायच्या वेळेला आठवत नाही ना. बरं मी सांगू का? कुठलं सांगतो? तुझ्या मावशीचा क्लास बंद म्हणून तुझी चळवळ केलेलीस ती. मावशी ब्लॉग बघणार नाही पण ठीक आहे. माझा असा सीन होता की मला घरातले फार कमी मारायचे. का तर मी लहान असताना माझं ऑपरेशन झालं होतं. ते काय कसं ते पुढच्या कधीतरी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. पण त्याच्यामुळे मला जरा घरातले जपायचे. सॉरी तुम्हाला जरासं डिस्टर्ब होऊ शकतो, जरा बाहेर खूप आवाज आहे पण माईक असल्यामुळे मे बी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचेल ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर घरातले कमी मारायचे मला. घरातले जास्त हात नाही लावायचे, फक्त नजरेने डोळ्याने घाबरवायचे. पण मारण्यासाठी त्यांनी एक माणूस ठेवला होता जी माझी मावशी होती. ती सख्खी मावशी. ती माझं ट्युशन घ्यायची घरी आणि ती खूप धोपटवायची मला. कारण तिला खुलीत छूट देऊन ठेवली होती माझ्या मम्मीने
पप्पा तर काय दिवसभर पोलीसमध्ये असल्यामुळे कामावर असायचे, तर ती जी मला चोपटवायची बाप रे बाप, म्हणजे आणि त्याच्यामुळे मग म्हणजे अभिला इन शॉर्ट मेणबत्तीचे चटके देणे, परत नागडा उभा करणे दरवाजाच्या बाहेर स्वतःच्याच, आणि अजून खूप काही बरंच काही. म्हणजे ह्यांचा ट्युशन चालू व्हायचं 4 वाजता, तर ह्याचा ट्युशन असायचं कारण त्याची मावशी 10 वाजता घरी जायची, म्हणून ह्याचं 4 ते 10 ट्युशन 4 ते 8 वगैरे असायचं. 4 तासात ट्युशन संपायचं. पण मावशी घरी, बाकीचे सगळे जायचे घरातून ट्युशन संपल्यावर जी मुलं यायची ती, पण मावशी घरी त्यानंतर 2-3 तासांनी जायची. ती घरी असेपर्यंत 4 ती 11 वाजता गेली तर 11 वाजेपर्यंत माझं ट्युशन असायचं, आणि ती 12 वाजता गेली तर 12 वाजेपर्यंत ट्युशन असायचं. आणि ती इन जनरल तेव्हा अल्फा मराठी वगैरे होतं, तर अल्फा मराठीवरच्या सगळ्या सिरियल बघूनच जायची, म्हणजे बघूनच जायची 11-12 वाजेपर्यंत. तर तोपर्यंत माझं ट्युशन चालू असायचं. आणि मग हे जे पारतंत्र्यात मी होतो, म्हटलं की आपण स्वातंत्र्यात जायला हवं, तर त्यासाठी मी एक चळवळ केली. मग मी झोपूनच राहायचो मावशी आली तरी, आणि मग उठायचंच नाही. मग तुम्ही काही करा, म्हणजे कुंभकर्णाला जेवढा उठवण्यासाठी खटाटोप केला नसेल रावणाने, तेवढा माझ्या घरच्यांनी मला उठवण्यासाठी केला, पण मी उठलोच नाही. मग असं मी करत राहायचो काहीतरी वेगवेगळे किस्से. आणि मग एके दिवशी मावशी कंटाळून गेली, आणि मग हे स्माईल मध्ये तुम्हाला कळत असेल ते एक म्युझिक लागतं ते, मग घराघरात दिवाळी असं वगैरे सगळं झालं. पुढचा प्रश्न, रिअल लाईफ श्रीनू आणि रिअल लाईफ अभिषेक मध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे. ओ, हा प्रश्न माझ्यासाठी आहे? नाही, हा प्रश्न माझ्यासाठी आहे. अच्छा, तुझं. ओ नाईस. खरं तर तू दे उत्तर याचा. रिअल लाईफ मध्ये अभि खूप वेगळा आहे, आणि श्रीनू खूपच जास्त रोमॅन्टिक आहे, आणि अभि फारच अरसिक, आळशी, आणि चला आजचा दिवस आहे तो कसा ढकलूया ह्या हिशोबातला माणूस आहे. आणि श्रीनू खूप रोमॅन्टिक आणि खूप असा गुणी मुलगा दाखवला आहे, जो अभि अजिबात नाही आहे. सो येस, खूप फरक आहे या दोघांमध्ये. हा एक मुद्दा आहे की की अभि रिस्पेक्ट करतो स्त्रियांचा, सो ते एक गुण आहे. घरातल्यांची काळजी घेणे, आपल्या माणसांना जपणे, हा गुण श्रीनूमध्ये आणि अभिषेकमध्ये पण आहे. पण बाकी नाही आहे. बाकी अजून एक, फक्त जेव्हा मी श्रीनू नावाचं कॅरेक्टर वाचलं होतं, म्हणजे माझ्याकडे आलं होतं, तेव्हा फक्त एक साम्य मला जाणवलं, जेणेकरून मी त्या कॅरेक्टरला रिलेट झालो, की श्रीनू थोडासा इंट्रोवर्ट आहे, तसंच मी सुद्धा. मला पटकन सगळ्यांशी ओळख करता नाही येत, मला जरा वेळ लागतो. सो तो एक गुण आहे की माझ्यात, आणि त्याच्यात साम्य म्हणायला गेलं तर ते एक आहे की तो थोडासा इंट्रोवर्ट आहे श्रीनिवास, आणि तसा मीही आहे. म्हणजे मला पटकन ओळख नाही करता येत कोणाची, मला जरा वेळ लागतो. समोरच्या माणसाला वाटू शकतं की ह्याला का जरा माज आहे की का, हा बोलायला येत नाही, फार बोलत नाही, असं वाटू शकतं समोरचा. माजुरडा नट आहे नाही ग, असं वाटू शकतं समोरच्याला, असंच आहे. पण मला जरा वेळ लागतो खुलायला. तुम्ही लग्न कधी करणार आहे? प्लीज प्लीज प्लीज. आम्ही लग्न करणार आहोत दिवाळीनंतर. आता अजून डेट फिक्स व्हायची आहे, सो डेट जशी फिक्स होईल तसं आम्ही तुम्हाला कळवू. श्री स्वामी समर्थ, तुझा स्वामींबद्दलचा अनुभव. अरे यार, हा काय प्रश्न आहे, म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीसाठी कसं सांगू आता ह्यांना मी. स्वामी, आज मला पुरणपोळी खायची इच्छा झाली आहे, आणि हे खरं असं व्यक्त जरी केलं तरी कोणीतरी नातेवाईक येतात पुरणपोळी घेऊन. नाही, पण हे अगदीच, म्हणजे उदाहरण देण्यासाठी ती बोलते असं तुम्हाला वाटू शकतं, पण हे अगदीच खरं आहे. कारण एक दिवशी आपण मठात गेलेलो, दादरच्या मठात, आणि त्यांनी ते कोणीतरी स्वामींना पुरणपोळी हे दिलेली,
प्रसाद म्हणून दिलेली. प्रसाद नाही, नैवेद्य म्हणून दिलं, स्वामींसमोर ठेवलेली. आणि मला ना ती बघून फार क्रेविंग झाले. तर ते मला असं वाटलं ते भटजी देतात, असं मुलींना तर देतात, ते चाफा देतात जेव्हा स्वामींच्या पुढ्यातलं किंवा काही ना काही प्रसाद देतात. त्यांनी मला फुटाणेच दिले आणि चाफा दिला. तर मला ना ते असं बघून भूक लागली. तर मी अभिला, मी घरी येताना बोलली, तिकडेच बोलली असती तर अभिने मला पार्सल घेतलं असतं बाहेरून. पण माझं असं झालं की मला घरची पुरणपोळी खायची आहे. काय झालं मी सांगतोय. घरी येताना ही असं म्हणाली की मला ना पुरणपोळी खायची आहे. हा त्यातल्या त्यात सांगतोय. हा मी अनुभव, असे बरेच अनुभव आहेत. म्हणजे नाही, मी हा अनुभव का सांगतोय की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आम्हाला अनुभव. जो प्रश्न तुम्ही विचारलात ना, त्यांचं नाव काय? अरे हा सॉरी, त्यांचं नावच नाही, मी मगाचं पण नाव नाही सांगितलं ना. मयुरी पैलवान ह्यांचा प्रश्न होता की रिअल लाईफ श्रीनू आणि रिअल लाईफ श्रीनू अभिषेक हा, आणि तुम्ही लग्न कधी करणार, हा साक्षी घागरेने प्रश्न विचारलेला. आणि हा जो प्रश्न विचारला त्यांचं नाव नाहीये, युजर आहे फक्त, सो लिंक आहे. ओके, ठीक आहे. पण थँक्यू, ॲक्च्युली तुम्ही हा प्रश्न विचारलात. पण तेच मी म्हणत होतो की स्वामींचे छोटे मोठे आणि खूप कमालीचे अनुभव आहेत. आणि हा स्पेसिफिक अनुभव सांगतोय कारण किती स्वामी पाठीशी असतात, त्याच्यामुळे हा अनुभव आम्ही सांगतो. तर येताना असं झालं की तिच्या मनात ते होतं आणि तिने मला नंतर सांगितलं की मला पुरणपोळी खायची आहे. तर मी म्हटलं की कुठून तरी मागूया, आता बघूया कुठेतरी मिळत असेल. रात्र होती आणि अजून फार वाजले नाही आहेत, तर मिळेल कुठेतरी, आपण बघूया ऑनलाईन. ती म्हणाली की ऑनलाईन नाही, हॉटेलमधली ना, मला अशी घरात बनवलेली पुरणपोळी खायची. तर म्हटलं ओके ठीक आहे, आता काय करायचं मग, कोणाला सांगायचं. म्हटलं की आज नाही, मग मी उद्या सांगतो माझ्या मम्मीला पुरणपोळी बनवलं तुझ्यासाठी. तर तिचं असं झालं की आज खायची होती यार, ठीक आहे. आम्ही घरी आलो आणि घरी कोणीतरी पुरणपोळी आणि घरात बनवलेली पुरणपोळी बायच्या आईने. राऊत काकी आमच्या नेबर आहेत, सो त्या आमच्या घरी स्वामींची जी मूर्ती आहे ती त्यांना खूप आवडते. सो त्या गुरुवारच्या येतात पाया पडायला आमच्या घरी. तर त्या येताना पुरणपोळी घेऊन आलेल्या आणि मला पण दिली त्यांनी एक पुरणपोळीचं. माझं झालं बघ, माझ्या नशिबात होती. आणि मी जे जे मागते ते असं मला मिळतंच. हो त्यामुळे हा खूप घाबरतो मला. एक मिनिट, स्वामींच्या आशीर्वादांपैकी मीही तो एक आशीर्वाद आहे. अरे पण तू माझ्या बोलण्याला घाबरत नाहीस की? हा म्हणजे मी बाबा घाबरतो, पटकन काहीतरी बोलायची. आणि खरंच असं होतं की जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा स्वामी तिच्या पाठीशी उभी असतात. आशा गायकवाडी हा विचारतायत, वेअर इज अभिज डॅड, अभिज फादर? ओके, ते सध्या सगळीकडेच आहेत. ते आमच्यावर लक्ष ठेवून असतात. आणि आता 1 वर्ष होईल काही महिन्यांनी, तीन महिन्यांनी, 4 महिन्यांनी नाही, 6-7 महिने झाले. त्याचे वडील गेले, त्यांना सेकंड स्ट्रोक आला, ब्रेन स्ट्रोक, त्यामुळे वडील गेले त्याचे. पण ते असे गेले असे कधी वाटत नाही आम्हाला, कारण त्यांचं वागणं बोलणं किंवा त्यांचा सहवास जो होता तो एवढा स्ट्रॉंग होता, त्यांचं अस्तित्व एवढं स्ट्रॉंग होतं, सगळ्यांबरोबरचं त्यांचं रिलेशन एवढं स्ट्रॉंग होतं की त्याच्यामुळे वाटत नाही असं कधी ते गेले. ते कायम आमच्याच आजूबाजूला आहेत आणि कुठेतरी आमच्यावर लक्ष ठेवून आहेत असं नेहमी वाटतं. येस, आणि ते आमच्या सोबत आहेत, आय बिलीव्ह. सो येस, नेक्स्ट क्वेश्चन. अरे तू का बघतोय? तुमचं लग्न कधी आहे? अरे सेम क्वेश्चन आहे. तपस्या पवार, ऑलरेडी मी आन्सर दिलाय की दिवाळी नंतर असणार आहे लग्न. म्हणजे खरं तर 22 क्वेश्चन आहे. सोना 13, वाव, खूप छान प्रश्न विचारलाय. तुम्ही मोस्टली कोणत्या गोष्टीवर भांडता का? भांडता म्हणजे वर भांडता आणि का? आणि भांडण झालं तर सॉर्ट कसे करता? ह्याचा आन्सर अभि देणार.
आम्ही बऱ्याच गोष्टींवरती भांडतो, असं काही पर्टिक्युलर गोष्ट नाहीये एक की ह्याच गोष्टीवर सतत भांडतो, पण आम्ही बऱ्याच गोष्टींवरती भांडतो. मुळात आमचं जास्त भांडण हे ह्याच्या आळशीपणावर होतं. आजही सकाळी उठल्या उठल्या त्याने, मी त्याला कालच रात्री सांगितलं की अभि आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे उद्या क्वेश्चन आन्सरचा, कारण तुला उद्या सुट्टी आहे तर मला दिवस वाया घालवायला आवडत नाही. मला काहीतरी, मी वर्कहॉलिक आहे, मला काही ना काही काम करत राहिलं, दिवस मला असं वेस्ट नाही घालवायला आवडत. काही ना काहीतरी वर्थ केलं पाहिजे आपण रोजच्या रोज. मग आज मी एक ओळच काही वाचली, मग हा ह्या ओळी आज मी एक ओळ शिकली तर बास, माझा दिवस सार्थकी लागला. तर ते सकाळी उठून ओळ वाचायची झोपायचं. शी बघितलं, इतका आळशी आहे, इतका आळशी माणूस आहे. तर मी हे सांगत होती की अरे पियुष काय आहे, अरे ये खाली. एक मिनिट, पियुष अडकलाय, माळ्यावर अडकलाय पियुष. हा साहेबा, माझं म्हणणं एवढंच आहे, ये साहेबा, हिला जो दिवस फ्री वाटत असतो ना, म्हणजे सॉरी हिला जो, सॉरी ह्याचा सुट्टीचा दिवस असतो आणि आता मुळात नॉर्मल दिवशी मी त्याला काही बोलतच नाही, पण आता लग्न जवळ आलं आहेत, खूप कामं पडली आहेत आपल्याला, असं जरा कामं करायची. कारण कसं आहे, मग नंतर पुढे जाऊन सगळी कामं तर एकत्र अंगावर पडण्यापेक्षा आहे ना, थोडी थोडी आपण करून टाकायची, म्हणजे तेव्हा कसं आपण थोडं रिलॅक्स राहू शकतो. नंतर मग त्या टाईममध्ये जर आपल्याला श्वास घ्यायलाच वेळ नसेल तर अर्थच काय ना. म्हणजे तर जाऊ दे, मुद्दा हा आहे की ह्याच्या आळशीपणामुळे भांडणं होतात, नाहीतर मग कधी कधी माझ्या हट्टी स्वभावामुळे भांडणं होतात, किंवा मला थोडंसं ते सवय आहे की माझंच ऐकायचं, थोडी आहे ते बॉसी आहे मी थोडी. मी नाही बोललोय, हीच बोलते, मी नाही, थोडं कंट्रोलिंग आहे मी, सो त्यामुळे पण कधी कधी भांडणं होतात आमची. पण जास्त करून ह्याच्या आळशीपणामुळे होतात. आज ह्याने सकाळी, हा आता मी हे सांगत होती, तर आज ह्याने सकाळी सुरुवातच अशी केली. कालच याला मी सांगितलं की क्वेश्चन आन्सर राऊंडवर आपल्याला आज ब्लॉग बनवायचा आहे अभि, काही करू. तर ह्याचं त्यावर म्हणणं होतं की हा उद्या हा सकाळी नाही, आपण उठूया आणि पहिले आधी ब्लॉग बनवूया. तर मला थोडं, मी सकाळी म्हटलं मला चक्करसारखं होत होतं, मी उठली तरी पण ह्याने मला बोललं की अगं सोनू व्हिडिओ बनवायचा आहे. तर मला पटकन अशी जाग आली, म्हटलं हां. आणि मी उठली, ब्रश वगैरे केलं, इकडे येऊन बसली, तर याचं पहिलं वाक्य मला काय मोटिवेशन देणारं वाक्य होतं याचं, बनवायचं आहे व्हिडिओ, म्हणजे बनवायचा आहे ना व्हिडिओ. म्हटलं अरे मग तळपायची आग मस्तकात गेली माझ्या, तर मी तुला काल सांगितलं की व्हिडिओ बनवायचा आहे आणि मला बोलतो मी प्रॅक्टिकल बोलतो. हे किती नेगेटिव्ह वाक्य आहे हे, आज बनवायचं आहे व्हिडिओ, हे किती नेगेटिव्ह वाक्य आहे. एखादा माणूस जर त्याला प्रॅक्टिकली बोलायचं असेल तर अगं आत्ता बनवायचं आहे की मी पटकन रिहर्सल करून येऊ मग बनवूया आपण, हे प्रॅक्टिकली बोलणं झालं. आज बनवायचं आहे व्हिडिओ म्हणजे ह्या एका वाक्यात तुम्हाला याचा उत्साह दिसेल, तुम्हाला भेटण्यामागचा, किंवा तुम्हाला अरे मला व्लॉग बनवायचा आहे मागचा उत्साह तुम्हाला दिसेल. हा जे दाखवतो ना, मी खूप एक्साइटेड असतो, मला खूप मजा येते, काही मजा येत नाही त्यांना. बरं ठीक आहे, आम्ही भांडतो इन जनरल, बऱ्याच गोष्टींवर भांडतो आणि त्याच्याहीपेक्षा मोठं म्हणजे महत्वाचा जो पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की ते भांडण तुम्ही सॉर्ट कसं करता. सॉर्टही मीच करते भांडण, कारण तुम्हाला मी सांगते माझ्या आयुष्यात माझं एक हे आहे, मला मुळात मी खूपच जीवाला लागून, म्हणजे मला कोणी काही जरासं जरी बोललं तरी माझ्या ते पटकन मनाला लागतं आणि मी खूप ओव्हरथिंक करते. सो त्यामुळे मला रात्रीची झोप येत नाही. अपोजिट, कट टू अपोजिट, भांडून सुद्धा हा माणूस झोपू शकतो, 4 शिव्या ऐकून सुद्धा ह्याला झोप लागू शकते. माझं कारण मला ते भांडण एक मिनिट, माझं निर्लज्जाचा प्रश्न नाही, माझं असं एक, मला सोनालीची आणि माझी जी भांडणं होतात ती भांडलं हा ठीक आहे की हो काय, मग का भांडलं म्हणजे काय, आमचं काय असं ना होत की आम्हाला आता एकमेकांचं तोंडच नाही बघायचंय, आमचं तर भांडलं हा ठीक आहे, म्हणजे आम्ही नॉर्मल आहोत. भांडण हे नॉर्मल आहे असं मला वाटतं, त्याच्यामुळे माझं असं होतं की हा झोपू शकतो. उद्या मी सकाळी उठल्यावर मी काय असं ना, आता मी काल
मला लक्षात पण नाही राहणार की तुम्ही काल भांडलो आहे हिच्याशी. मी काय आता उठून मी उद्या उठल्यावर लक्षात कसं राहील रात्रीच्या रात्री भांडण किधर चला काय पागल. काय 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 थांबा. अरे काय होतं काय 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 थांबा. सॉरी. पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन. हा निकिता संगम म्हणतात की अभिने दिलेलं फर्स्ट गिफ्ट. ओ शिट. अरे यार अरे हिला हे प्रश्न माहित होते त्यामुळे ही आठवण नाही नाही. अरे खरंच नाही. मी पण पहिल्यांदाच वाचतेय. बरं नाही आठवत. अभि काय गिफ्ट दिलेलंस तू मला. आय गेस माझ्या असं गिफ्ट तो कधी देत नाही मला. गो बाई गिफ्ट नाही देत मी. हिच्यासाठी बऱ्याच गोष्टी आणतो. असं काही नाही गिफ्ट. हा अभिने माझ्यासाठी ऍक्च्युअली ते गिफ्ट मध्ये नाहीये. इंद्रायणी तांदूळ आणलेलेस तू माझ्यासाठी पुण्यावर. असं काही त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी दिल्या. काय त्याच्या आधी काय आणलेलंस. हा बेल्जियन वेफल्स. पण ते गिफ्ट थोडी आहे. गिफ्ट नाही पण असं पण बऱ्याच गोष्टी. अभिने माझ्यासाठी हे घेतलंय. माझं बर्थडे गिफ्ट होतं. मला वॉलेट गिफ्ट केलेलं आय गेस. थांबा मी दाखवते. असं नाही मी बऱ्याच गोष्टी घेतो. असं नाही की गिफ्ट म्हणून घेतो. मला असं वाटलं की अरे हे एखादं शर्ट दिसलं एखादं टॉप दिसलं तर हिला छान वाटेल म्हणून मी घेतो. गिफ्ट देण्यासाठी सोल स्टोर वरून काय काय आणत असतो. हे LA वॉलेट जे अभिने माझ्यासाठी गिफ्ट घेतलेलं. मला असं आवडलं की गिफ्ट आहे जे तुम्हाला कळत असेल की ती जुनं झालंय आता. पूर्ण लेदर वगैरे गेलंय आता. ते आतून वगैरे पूर्ण डॅमेज झालंय. बट स्टील मी यूज करते कारण अभिने मला ते गिफ्ट केलंय म्हणून. नाही पण मी तेच म्हणतोय. मी गिफ्ट असं कधी दिलं नाही की अरे गिफ्ट काय रॅप करून आणि असं गिफ्ट आहे हे तुझं असं कधी काही दिलं नाही. मी बऱ्याचदा याच्यासाठी गोष्टी घेतो. मला असं वाटतं जेव्हा अरे ही गोष्ट हिला आवडेल किंवा ही हिच्यावर छान दिसेल तर मला असं वाटलं की तर मी ते घेतो आणि देतो. असं गिफ्ट काही नाही. बड्डेला पण मी असं काही ठरवून गिफ्ट देत नाही. तिला माहीत असेल म्हणून. काय झालं नाही तेवढंच मला. आणि लास्टच्या टाइमला लास्ट इयरच्या बर्थडेला अभिने मला घोडा रिंग गिफ्ट केलेली. म्हटलं घोडा दिला होता मी. घोडा रिंग गिफ्ट. घोडा नाही काय म्हणतात त्याला. घोडा रिंग बोलतात त्याला. सो ती मला मी मोस्टली सेनच्या बोटामध्ये बघितलेली आणि ती मला 2018 पासून घ्यायची होती. सो 2023 मध्ये माझ्याकडे आली. तिला तिची इच्छा होती आणि मला ॲक्च्युली ती रिंग खूप आवडते. तिने जेव्हा दाखवली की अरे मला ही खरंच ही रिंग पहिल्यांदा असं काय तो पॅटर्न बघतोय. पहिल्यांदाच बघितलं होतं मी आणि ती तिच्या हातात खरंच खूप सुंदर दिसत. नाही अभिचं म्हणणं होतं की त्या रिंगमुळे तुझा हात आता छान दिसतो. म्हणजे माझा हात आधी चांगला नव्हता दिसत. अरे यार पुढचा क्वेश्चन. सुंदर आहे सोनाली. मधुरा यादव तू सिरियल साठी ऑडिशन देतेस का. हो देते. नीट उत्तर दे. अरे सॉरी. हो देते. ॲक्च्युली लास्ट मी आता लेटेस्ट मी एका वेबसिरीज मराठी वेबसिरीज आणि एका फिल्मसाठी पाठवलं आहे. आणि मी पाठवत असते कशा ना कशासाठी. आणि त्याच्यापूर्वी स्वातीताईने मला तिची सिरियल स्टार प्रवाहाची शुभमंगल सावधान तो सिरियलचं त्या दिलेलं पण फिल्मचं आणि मी वेबसिरीजसाठी पाठवते. आता सध्या मी लेटेस्ट पाठवलं. आता बघू टचूट होईल. खूप सारी गडबड आहे आणि हा साहेबा खूप त्रास देतो आमचा. त्यामुळे सगळा प्रॉब्लेम चालू आहे. कल्पना घागरे हिने विचारलं आहे तू अँड अभि BFF होतात तेव्हा आणि आता नवरा बनून त्याच्यात झालेला बदल काय आहे. सो एकदम फ्रँकली सांगते मी फार काही बदल नाही झाला आहे. बट हा थोडं प्रोटेक्टिव्ह जो पहिला कमी होता तो आता जास्त झाला आहे प्रोटेक्टिव्ह. हे बोलू शकते मी. तू सगळं बोलू शकते. सो येस आता थोडा प्रोटेक्टिव्ह झाला आहे तो.
आणि तू आणि अंकिता मेस्त्री फ्रेंड्स आहात का? येस, आम्ही फ्रेंड्स आहोत. तू आणि अभिची लव्ह स्टोरी स्टार्ट कशी झाली? माझी आणि अभिची लव्ह स्टोरी स्टार्ट कशी झाली मी सांगितलंय. त्याच्यासाठी एक वेगळा ब्लॉग बनवला ज्याला आता 100K प्लस व्ह्यूज गेले आहेत. तर तो ब्लॉग प्लीज. येस, मी खाली लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये, सो तेव्हा तुम्ही जाऊन त्यामध्ये ब्लॉग बघू शकता. अभिबद्दल घरी कधी सांगितलं? ऍक्च्युली घरी सांगावं असं नाही असं लागलं, अशी वेळ नाही आली. घरच्यांनी ते म्हणजे घरचे हुशार होते. हा, ह्याच्या घरच्यांना सांगावं लागलं. बघता क्षणी म्हणजे त्यांचं असं म्हणणं की हाच हवाय मला, तर ह्याच्या घरी सांगावं लागलं. आणि ह्याच्या घरी पण अभिनय एवढं, मला तर एकदम असं इम्बॅरेस झालं. अभिनय तुला आठवते तू सांगितलेलंस कसं तुझ्या घरच्यांना? असणार लक्षात. माझ्या अशा मुवमेंट आयुष्यातल्या लक्षात ठेवायचे असतात. मी सांगते याने कसं सांगितलेलं. त्याचे पप्पा बेडवर बसलेले आणि आजी होती त्याची. आजी सोफ्याच्या जस्ट म्हणजे जवळच बसलेली पप्पांच्या. आणि ह्याच्या मम्मीला मी काहीतरी आतमध्ये मदत करत होती की मी काहीतरी खात होती. मी काहीतरी ह्यांच्याच घरी होती मी बसलेली. आणि अभिचे पप्पा अभिला बोलत होते की काय बबलू, आता तू कधी लग्न करणार आहेस बाबा? सुनबाईत काय गळ्यातलं मंगळसूत्राचं माप द्यायचं आहे आपल्याला असं त्याचे पप्पा त्याला बोलत होते. आणि हा पटकन त्याच्या पप्पांना बोलला, घ्या हिचं माप. आणि मग अभिच्या पप्पांना म्हणजे अभिच्या घरी अभिने सांगितलं. मग अभिचे पप्पा बोलतात काय? आणि मग ते म्हणाले आम्हाला तुम्ही सांगितलं नाही. तर मला बोलले तुझ्या घरी माहिती आहे का गं? तर म्हटलं हो माझ्या घरी माहिती आहे. मग आम्हाला नाही सगळं सांगितलं? तिच्या घरी माहिती आहे, आम्हाला का नाही सांगितलं? असं सगळं झालं. लव्ह स्टोरी बद्दल आधी कोणाला समजलं? म्हणजे ॲक्च्युली आम्ही मित्रच होतो. आणि आम्ही जेव्हा म्हणजे मित्र होतो तेव्हाच सगळ्यांना असं होतं की हे दोघांचं काहीतरी चालू आहे. त्याच्या ग्रुपमध्ये पण आणि माझ्या ग्रुप. कारण बेसिक रिझन हेच होतं की रोज भेटणं, रोज भेटत होतो सगळे रोज एकत्र, कुठेही जाऊ तेव्हा एकत्र दोघं. आणि दुसरं म्हणजे आमचे काही कॉमन फ्रेंड्स नव्हते. म्हणजे ही वेगळ्या टोकावर होती, मी वेगळ्या टोकावर होतो. अचानक आमची फ्रेंडशिप झाली आणि मग आम्ही रोज भेटायला लागलो. सो त्याच्यामुळे जे हिच्या ओळखीचे किंवा माझ्या ओळखीचे जे आमचे मित्र किंवा जे कोणी होते त्यांना सगळ्यांना मग असं होतं की माझ्या मित्रांना वाटायचं की कुठल्या तरी एका नवीन मुलीबरोबर अभिदादाची ओळख झाली, अभिची ओळख झाली, तो तिच्याबरोबर असतो. आणि हिच्या मित्रांना किंवा हिच्या ओळखीच्या लोकांना. मला आठवतं मला म्हणजे अभिने प्रपोज केलेलं तेव्हा मी फर्स्ट तन्वीला सांगितलेलं. तनू माझी बेस्ट फ्रेंड, सगळ्यांनाच माहिती. पिक्चरचं नाव वाटतं ना तनू माझी बेस्ट फ्रेंड. तर भाऊ माझा पाठीराखा. तर मी बघितलं तिला किती वाईट वाटेल माहिती आहे तुला. तर तनूला मी सांगितलेलं. मी फर्स्ट तनूशी शेअर केलेलं. आय गेस ह्याने मैत्रिणीला सांगितलं असेल. तू कोणाला शेअर केलेलंस? की रोहित कोतेकर माझी सवत. हा म्हणजे तेच असणार. आणि मी असं शेअर मला असं मी सगळ्यांनाच सांगत सुटलोय. म्हणजे मला असं काय लपवा असं वाटलं नाही. हो. आणि हा ओळख गर्लफ्रेंड वगैरे नाही, ही माझी होणारी बायको अशीच ओळख करून द्यायचा सगळ्यांची. अरे पण मला असं काय लपवा असं जे मला माहित होतं की हेच आहे फायनल, तर मग ते काय लपवायचं काय. हु इज युअर रिअल ब्रदर? तो खूप विचित्र अवस्थेत आहे. त्याचं नाव पियुष आहे, पियुष गुरव. पण आता त्याचं ॲक्च्युली नावावर एक वेगळा त्याचं नाव पियुष गुरव नाही आहे. पियुष हे खूप चांगलं नाव आहे आणि त्याचं ओरिजिनल नाव पण खूप चांगलं नाव आहे, पण त्याला ते चेंज करायचं आहे. हां, ते ॲक्च्युली मी नाही सांगू शकत. त्याचं ओरिजिनल नाव वेगळं आहे, पण
ते आम्ही पाळण्यातलं आपण म्हणतो ना, जे त्याला हाक मारतात ते नाव पियुष आहे त्याचं. जसं सोनू, बबलू तसं पियुष. तर मग त्याचं नाव आता आम्ही चेंज करतोय. त्याचं चेंज केलेलं नाव हे गौरिक आहे. सो त्याला आम्ही जरी गौरिक हाक मारत नसलो तरी त्याचं हाक मारायचं नाव पियुष आहे. त्यामुळे पियुष हा माझा सख्खा भाऊ आहे. केवढा गोंधळ आहे हा ना, ह्याच्या नावातच एवढा गोंधळ आहे. हा एकच प्रश्न खूप कठीण गेलाय. सो येस, त्याआधी कल्पना घागरे, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेत. म्हणजे एवढे क्वेश्चन्स वाचले त्यामधले खूप आन्सर्स द्यायला मजा आली कल्पना घागरे यांच्या क्वेश्चन्सना. आणि आशा गायकवाड यांनी हा प्रश्न विचारलेला की तुमचा खरा भाऊ कोण आहे. आता सोनाली उतेकर विचारते, तू जॉब काय करतेस, आय मीन मंथली इन्कम काय आहे तुझं. मंथली इन्कम सांगायचं नसतं तर मी ते सांगू नाही शकत. बट येस, मी जॉब नाही करत. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि मी ब्रँड्स करते. म्हणजे मंथली जसे ब्रँड्स येतात तसे मला पैसे येतात आणि बऱ्यापैकी येतात. माझे घरचे सॅटिस्फाय आहेत. सो आणि ती स्वतःही सॅटिस्फाय आहे हे सगळं करून, म्हणून ती अजून ग्रो होण्याचा प्रयत्न करते. आणि आता तर काय विचारूच नका. तू प्रेमात कधी पडली, व्हॉट इज युअर लव्ह स्टोरी. हे ऐकून घ्यायला खूप एक्सायटेड आहे. फ्रॉम अन्नू. ऑलरेडी ब्लॉग टाकलाय. हा कोण आहे मित्र माझा, सॉरी मैत्रीण आहे, कोमल दळवी. हिने सांगितलंय तुला की ऑलरेडी ब्लॉग टाकलाय, तर तिचं सांगते मी. हे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मी सांगतो. म्हणजे मगाशी पण तेच सांगितलं आम्ही की एक व्लॉग आम्ही कसे भेटलो, मग कसे प्रेमात पडलो, मग आता इथपर्यंतचा सगळा प्रवास त्या व्लॉगमध्ये सगळं मी सांगितलं आहे. सो त्याच्यासाठीचा एक वेगळा व्लॉग आहे, तो तुम्ही बघा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या व्लॉगमध्ये आहेत. श्रेया, तुला आणि अभिजिजूला लग्नासाठी घरच्यांना कसं फेस करावं लागलं. मी सांगितलं मगाशीच. असं काही फेस नाही करावं लागलं. असं काही वेगळं काही तसं काही नाही झालं. म्हणजे अरे बोल. म्हणजे असं एवढा मोठा पॉज घेतो की अरे टिपिकल फिल्म मध्ये बघत असतील तर ते बोलतील की माझ्या वर्तन कोणीतरी आहे. फिल्म मध्ये नाही का ते तसं टिपिकल सिच्युएशन येते, तसं काही झालं नाही. म्हणजे असं फेस करण्यासारखं काही नाही झालं. म्हणजे सगळे खुश होते. आम्ही माणसं तशी. यूट्यूब कडून तुझं मंथली पेमेंट येतं का. हो, माझं अकाउंट मॉनिटाईज झालं आहे. थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच झालं आहे मॉनिटाईज. आणि मला पेमेंट यायला पण सुरू झालं आहे. डॉलर्समध्ये कमवते आता मी. नॉर्मल समजलात का. एज डिफरन्स मॅटर. ओके, आर्यवीने खूप छान प्रश्न विचारला आहे. डज एज डिफरन्स मॅटर्स. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे घरच्यांना घेऊन. एज डिफरन्स थोडा मॅटर करतो. कारण घरच्यांमधला आणि तुझ्यामधला नाही, घरच्यांमधलं नाही. आपल्या दोघांचा एक्सपिरियन्स विचारतायत की घरच्यांना कन्व्हिन्स करायला. माझं वय लहान आहे ना तुझ्यापेक्षा. तर मग तसा प्रॉब्लेम झालेला. कारण 2 वर्षापूर्वीच ह्याचे वडील म्हणत होते की आपण लग्नाचं बघूया. पण माझ्या घरच्यांचं असं होतं की अजून तिचं वय. आणि मी तेव्हा आता मी 24 आहे, म्हणजे मी 22 वगैरे वर्षाची होती. मम्मी म्हणाली की खूप लहान आहे अजून ती. सो त्यामुळे एवढ्या लहान वयात नाही लग्न लावून द्यायचं. कारण मम्मीचं स्वतः खूप लहान वयात लग्न झालंय. तर त्यामुळे. पण आता मी आता मी 25 मला पूर्ण होणार आहेत. तर तो एक प्रश्न परफेक्ट आहे. आमच्या दोघांचंही असं म्हणणं आहे की हे परफेक्ट एज आहे लग्नासाठी. 25 आणि आता ह्याचं जे आहे ते. तर माझं काही न सांगण्यासारखं नाही. आणि आता याचं जे काय आहे अरे म्हणजे सॉरी, तुझं वय मी विसरली. असं 30 आहे. आमच्या दोघांच्या 30 नाही, 31 आहे. आता 32 म्हणजे ते सुरू होईल. ते गणित मला नाही कळत. 32 पूर्ण होणार तुला असं काहीतरी. सो ते आमच्या दोघांमध्ये एज गॅप
असं नाहीये, पण आहे. पण त्याच्यामुळे जेवढा आपला सचिन तेंडुलकर आणि त्याच्या बायकोमध्ये आहे तेवढाच काही नाही. त्यांचा पण 5 वर्षाचा आहे. 7 वर्षाचा, करेक्ट, तेवढाच 7 वर्षाचा आहे. सो पण मी मोठी नाही, हा मोठा आहे 7 वर्षाचा. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाले. फक्त एवढंच की एक नॉर्मली आपल्या घरांमध्ये जे काय असतं की बाबा आता लग्नाचं वय झालं तर लग्न करा, तर तसा एक प्रश्न आमच्या घरी चालू होता. पण तेव्हा हिचं लग्नाचं वय नव्हतं झालं म्हणून ते जरा, पण ठीक आहे आता काय. परत हाच प्रश्न आहे ऑफिशियल दीक्षा, तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं कन्व्हिन्स केलं? कन्व्हिन्स करायची गरजच नाही लागली. त्याच्या फॅमिलीला पण मी बघता क्षणी आवडली आणि माझ्या फॅमिलीला पण तो बघता क्षणी आवडला. असं कन्व्हिन्स करायची गरज नाही. हां, ओ हा काय प्रश्न आहे श्रेया? अजिबात नाही. आपला स्किन टोन कधीच मॅटर करत नाही कुठल्याच गोष्टीसाठी. दीदी आपल्या स्किन टोन मॅटर करतो का प्रेमामध्ये? अजिबात नाही, माझ्यासाठी तरी नाही. जर स्किन टोन मॅटर करत असला तर मी याची गर्लफ्रेंड का असती? अरे स्किन टोन नाही, या गोष्टी मला नाही वाटत. आम्ही दोघेही सावळ्या रंगाचे आहोत, आम्ही दोघेही गोरे नाही आहोत. आणि आम्हाला दोघांनाही गोरे रंग नाही आवडत. पण इन जनरलच मला पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला आवडतात, पण मला माणसं सावळीच आवडतात. ह्याच्याशी अफेअर व्हायच्या आधी माझं स्वप्न होतं की माझं एका छान साऊथ इंडियन उंच काळ्या माणसाशी लग्न व्हावं. मला इतकी साऊथ इंडियन मुलं मला खूप आवडतात. पण इन जनरलच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता स्वभाव मॅटर करतो प्रेमात. नाही करत, म्हणजे पटलं पाहिजे. काय करायचंय तो गोरा रंग? बायको फॉरेनर असून जर स्वभावच जमत नसेल, रोजच्या रोज तुम्ही मारामारीच घरात करत असाल तर उपयोग काय त्या रंगाचा? एकमेकांचं तोंडच बघून घेत नसाल तर. कॉमेडी प्रश्न आहे पण. त्यामुळे प्लीज असं नका करू. खूप डिप्रेशन मध्ये जाईल पुढचं आयुष्य जर रंग किंवा रूप बघून. स्वभाव जुळले पाहिजेत. 36 गुण. हा, आमचे 30 गुण जुळलेले पत्रिका काढली तर हे असं सांगायचं नसतं. मी नाहीच सांगितलं, मी 36 गुण म्हटलं. अरे ते जॉबसाठी आलाय. येस शुअर, मी नक्की सांगेन. माझ्या ओळखीत काही नाही आहे हे असं. माधुरी शिंदे, सोनाली सुधीर. ओ 2 सोनाली नावाच्या मुलींचेच जास्त कॉमेंट्स आहेत. हाय, माझं नाव सोनाली, मी तुला इंस्टाग्रामवर फॉलो करते. माझा क्वेश्चन हा आहे की कोणाला इन्स्पायर झालीस यार? तुझे आणि श्रुतिकचे रील्स बघते, नेहमी माझी कमेंट्ससुद्धा असते. तू जशी आहेस रीलमध्ये बघायला जास्त आवडेल मला. अरे थँक्यू सो मच सोनाली. आणि मी इन्स्पायर झाली जस्ट नील थिंग, त्याचे व्हिडिओज मी बघायची खूप जास्त आणि त्याला बघून मी इन्स्पायर झाली. मला खूप आवडायचा त्याचा कॉन्टेंट आणि त्याला बघून नेहमी मला असं वाटायचं की अरे वाव, हे आपण स्टार्ट केलं तर. आणि त्यानंतरच मी स्टार्ट केलं आहे. सो येस, जस्ट नील थिंग हा फर्स्ट माझा हे आहे इन्स्पिरेशन की ज्याला बघून मी इन्स्पायर झाली रील्समध्ये तरी, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. म्हणजे नीलचे 3,500 फॉलोवर्स वगैरे होते, आता समथिंग 2-3 मिलियन झाले आहेत. सो 3,500पासून मी त्याला फॉलो करते. तर येस, जस्ट नील थिंग माझा फर्स्ट. आणि अशा प्रकारे आपला क्वेश्चन अँड आन्सर राऊंड संपलेला आहे. खूप कमी प्रश्न विचारलात, आम्हाला मजा नाही आली. अजून थोडे जास्त प्रश्न असते जरा अजून मजा आली असती, है ना? हो, आणि काही प्रश्न रिपीट होते, सो त्याच्यामुळे जरा. आणि काही प्रश्नांची उत्तरं आम्ही आधीच्या व्लॉगमध्ये दिली होती. सो जरा वेगवेगळे प्रश्न आपण, ठीक आहे, पण परत एकदा करूया आपण, पुढच्या महिन्यात करूया एकदा क्वेश्चन आन्सर, ज्यामध्ये हे प्रश्न नसतील, काहीतरी वेगळे असतील. वेगळे प्रश्न असतील तर आपण ट्राय करू. सो येस, तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगा की नेक्स्ट कॉन्टेंट काय घेऊन येऊ मी. मला म्हणजे आता लेटेस्ट व्हिडिओला तर आलं आहे की वॉचचं कलेक्शन, तर
ऑफकोर्स मी उद्या व्लॉग शूट करेन आणि कदाचित परवा. प्रॉब्लेम हा होतोय ना, मी काय करते, मी 9 वाजता जेव्हा अपलोड करायला घेते ना व्लॉग, तो 12 वाजता अपलोड होतो. म्हणजे हे 4 तास माझे ते अपलोडिंगलाच जातात. तर तो मेजर प्रॉब्लेम होतोय हा माझ्या. सो त्यामुळे व्लॉग रात्री 12ला अपलोड होतो, तो तुमच्यापर्यंत पोचत नाही आणि मग रीच पण कमी जातो. सो आता मला कळलंय, मी व्लॉग 6 वाजता अपलोड करते, जेणेकरून 9 पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. मला उचकी का लागते तर असा सगळा प्रॉब्लेम आहे. कोण आठवण काढतो? नवरा बोलला. तर येस, एवढंच होतं, अजून काही नाही. असंच प्रेम असू दे. थँक्यू सो मच. आम्हाला इथे पाठ धरली आहे आमची एवढ्याच्या जागेत बसून. ह्याला तर किती बिचारायला किती वेळ बसावं लागलंय. जाऊ दे. सॉरी अभि, सॉरी. हे माझं गोंडस बाळ. टॉंग 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 टॉंग. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट कॉन्टेंटसाठी पण तुम्हीच काहीतरी विषय द्या. आम्हा दोघांच्या असेल किंवा कोणाच्याही असेल, प्लीज विषय द्या. आम्ही काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा विचार करतोय. वेगळे ब्लॉग्स पण येतील. माझा विचार काय चालू आहे माहितीये का, हे जे आता नवीन आलंय, मी कालच मी ह्याचा नीलचा ब्लॉग बघितला. ते काहीतरी 1 महिना काहीतरी डेली व्लॉगिंग. सो तसं काहीतरी मला करायचं आहे. पण माझं स्टोरेज आणि माझा सगळ्याचाच थोडा प्रॉब्लेम आहे. एडिटर नाही आहे माझ्याकडे. मी स्वतःच एडिट करते, मग ते आणि मग त्यासाठी आणि तिच्या वेळांचा पण जरा प्रॉब्लेम आहे. आणि पण ती ट्राय करेल. येस, मी ट्राय करेन. मला विषय द्या फक्त, मी लक्ष घालेन. माझ्या पाठीला मुंगे आले. अच्छा, बाय. खोटा लवकर. माझे पाय सुन्न झाले. बाय बाय.